आजचे कवी आहेत इंद्रजित भालेराव. शेती आणि माती, पीक आणि पाणी, गावशिवार आणि गावगाडा, भजन आणि आरत्या, अभंग आणि ओव्या अशा लोकसंस्कृतीच्या सगळ्या चिन्हांचा अनाहत नाद ज्यांच्या कवितेतून सतत ऐकू येतो असे कृषक संस्कृतीचे लोककवी म्हणजे इंद्रजित भालेराव. शेतकऱ्याला सृष्टीचे 6वे तत्व समजावे असे मानणारी त्यांची कविता शेतकऱ्याला जगाच्या पोशिंद्याच्या रूपात बघते, विश्वाचा पालनकर्ता समजते. म्हणून तर शब्दांना शेणामातीचा दरवळ अपेक्षिणारी त्यांची कविता केवळ अभावाच्या रांगोळ्या न रेखाटता कृषी संस्कृतीतील सौंदर्य स्थळांचे दर्शनही घडवते. त्यांच्या कवितेत आपणाला जसा पंढरीचा पांडुरंग भेटतो तसा महात्मा फुल्यांचा निर्मिकही, गाव पांढरीची वेदना दिसते तसा शेतकऱ्याचा आसूडही. उद्या सोन्याचे पीक यावे म्हणून आपल्या कवितेत शेतकऱ्यांचे अश्रू पेरणाऱ्या त्यांच्यासारख्या कृषी पंढरीच्या वारकऱ्याचे आमच्या या उपक्रमासोबत असणे या गोष्टीचं मोल अनमोल आहे. आपण त्यांच्या कवितांचे मनपूर्वक स्वागत कराल ही अपेक्षा. नांदेडच्या यशवंत महाविद्यालयाचा मराठी विभाग आणि कल्पक विद्यार्थी समूह यांच्या संयुक्त विद्यमाने कोरोना काळाला कृतिशील प्रतिसाद या उपक्रमाच्या अंतर्गत कोरोना काळातील कविता या विभागासाठी मी इंद्रजित भालेराव माझ्या 2 कविता आपल्या समोर सादर करतो आहे. माझ्या ह्या ज्या कविता आहेत ह्या नेहमी मी ज्या कविता म्हणतो त्याच्यापेक्षा थोडं वेगळ्या आहेत. नेहमी माझा विषय प्रामुख्यानं शेतकरी हाच असतो माझ्या कवितेचा, पण काही वेगळ्या विषयावरच्या पण मी कविता केलेल्या आहेत. त्यातल्या 2 कविता मुद्दाम मी तुमच्या समोर सादर करतो आहे. मला संगीताची खूप आवड आहे, गाता येत नाही पण खूप संगीत ऐकतो मी. तर संगीतामधली जी काही माझ्यासाठी तीर्थ स्वरूप माणसं आहेत त्यांच्या संदर्भात मी कविता लिहिलेल्या आहेत. एक कुमार गंधर्व आणि दुसरी शंकर बापू आपेगावकर, या 2 कविता मी तुमच्या समोर सादर करतो आहे. कुमार गंधर्व हे शास्त्रीय संगीतातले मोठे गायक होते, आपण सगळ्यांना माहीत आहे. त्यांच्यावर मी का कविता लिहिली तर त्याचं कारण वेगळं आहे. कारण मला शास्त्रीय संगीतातलं फार कळत नाही, पण कुमार गंधर्वांनी कबीर गायला निर्गुणी भजनांच्या मधून. तर तुम्हाला वाटेल यात काय नवल आहे, पण आहे नवलच. कारण कुमारांनी शास्त्रीय संगीतात कबीर आणण्याच्या आधी कबीर हा शास्त्रीय संगीतातून बहिष्कृत होता. त्याला पहिल्यांदा कुमारांनी शास्त्रीय संगीतामध्ये आणलं आणि ते तुम्ही ऐका, त्याच्यानंतर मग तुमच्या मी ही कविता जी आहे ती जास्त लक्षात येईल. एका बाजूला संगीतातले विद्रोही कुमार, दुसऱ्या बाजूला साहित्यातला कवितेतला विद्रोही कबीर, हे दोघं जेव्हा एकत्रित येतात तेव्हा त्या दोघांच्या मधल्या समन्वयाचे जे धागे आहेत ते धागे या कवितेमध्ये मांडण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. कविता अशी आहे. कबीराचा धागा पक्का आटलेला, कबीराचा धागा पक्का आटलेला, सूर घोटलेला तुझ्यापाशी. कबीराचा धागा पक्का आटलेला, सूर घोटलेला तुझ्यापाशी. कबीराचे सूत सरळ चालीचे, कबीराचे सूत सरळ चालीचे, सुरांचे गालीचे तुझ्यापाशी.
कबीराचे सूत सरळ चालीचे, सुरांचे गालीचे तुझ्यापाशी. कबीराचा पोत आनंद आवारू. पोत कपड्याचं स्ट्रक्चर. कबीर हा विणकर होता हे आपल्याला माहिती आहे. कबीराचा पोत आनंद आवारू, सुर झाला वारू तुझ्यापाशी. कबीराचा पोत आनंद आवारू, सुर झाला वारू तुझ्यापाशी. आणि पुन्हा एकदा पहिल्या ओळी घेऊन शेवटची ओळ घेतो. कबीराचा धागा पक्का आटलेला, सुर घोटलेला तुझ्यापाशी. कबीराचे सूत सरळ चालीचे, सुरांचे गालीचे तुझ्यापाशी. कबीराचा पोत आनंद आवारू, सुर झाला वारू तुझ्यापाशी. आणि कबीराचा माग धाडम धाडवा. कबीराचा माग धाडम धाडवा, सुरांचा पाडवा तुझ्यापाशी. सुरांचा पाडवा तुझ्यापाशी. सुरांचा पाडवा तुझ्यापाशी. ही कबीरावरची कविता, कुमार गंधर्वांवरची कविता, दोघांवरची संयुक्त कविता. दुसरी जी कविता मी तुमच्या समोर सादर करणार आहे ती आहे शंकर बापू आपेगावकर यांच्यावरची. हे जे शंकर बापू आपेगावकर आहेत हे मृदंग वादक, भजनातला एक माणूस, एक हात आसोडावर आणि एक हात मृदंगावर, अशा संस्कृतीतून तो आलेला माणूस. तो इतका मोठा झाला एकेकाळी, आज ते नाही येत. आज त्यांचे चिरंजीव उद्धव बापू आपेगावकर तेच काम, तोच वारसा पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहेत. त्या शंकर बापू आपेगावकरांची एवढी दिगंत कीर्ती माझ्या सुरुवातीच्या विद्यार्थी दशेतल्या काळात मी पाहिली होती. ही कविता मी जवळजवळ 25 वर्षापूर्वी लिहिलेली आहे. या कवितेचं पहिलं सादरीकरण मी आळंदीला झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात केलं होतं. आणि योगायोगानं ज्या शंकर बापू आपेगावकरांच्या मृदंगाच्या चाहत्या लता मंगेशकर आणि शंकर बापू स्वतः तिथं उपस्थित होते. आता 25 वर्षापूर्वीची ही कविता आहे. ती कविता मी तुमच्या समोर सादर करतो आहे की एक आसुडाचा हात जेव्हा मृदंगाला लागतो आणि या त्यातून जे निर्माण होतं, पुढं शंकर बापू आपेगावकरांना दिगंत कीर्ती मिळाली. शास्त्रीय संगीतामधले राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय कीर्तीचे जे डागरबंधू गायक आहेत त्यांनी सतत त्यांना सोबत ठेवलं. आळंदी साहित्य संमेलनात मी स्वतः ऐकलं होतं. लता मंगेशकरांनी अपेक्षा व्यक्त केली होती की बापू एखाद्या माझ्या संगीताच्या, भक्तिमय संगीताच्या एखाद्या गाण्यामध्ये तुम्ही माझ्यासोबत मृदंग वाजवाल का. म्हणजे एका बाजूला आसुडाचा हात असलेल्या माणसाच्या हातातला मृदंग, दुसऱ्या बाजूला जागतिक कीर्तीची माणसं त्याला चाहतात. ही गोष्ट मला तेव्हा फार नवलाची वाटली होती. म्हणून मी शंकर बापू आपेगावकरांसारख्या लोकगायकांवर कविता लिहिलेली होती. त्या काळामध्ये मी अनेक लोकगायकांवर कविता लिहिल्या. वामनदादा कर्डकांवर कविता लिहिली, बहिणाबाई चौधरी यांच्यावर कविता लिहिली, आमचे परभणीचे गोंधळी राजाराम बापू कदम यांच्यावर कविता लिहिली. त्याच वेळेस शंकर बापू यांच्यावर देखील कविता लिहिलेली होती. कारण हे लोकगायक म्हणजे कृषी संस्कृतीतून आलेले लोक होते. त्याच्यामुळे एका अर्थानं शेतीशी संबंधित हे लोक होते. म्हणून ह्या कविता देखील तशा एका अर्थानं शेतीशी संबंधित आहेत असं म्हणायला हरकत नाही. तर शंकर बापूवरची ही जी कविता आहे ती कविता मी तुमच्या समोर सादर करतो. आसुडाचे हात मृदंगा लागले. आसुडाचे हात मृदंगा लागले, काळीज कापले मृदंगाचे. आसुडाचे हात मृदंगा लागले, काळीज कापले मृदंगाचे. म्हणू नका असा सरळ चालतो मृदंग. म्हणू नका असा सरळ चालतो, हवे ते बोलतो तुझ्याच्याने. बाभुळीचे फुलं कानात घालून टाकावे भुलून मोगऱ्याला. लता मंगेशकरांना. बाभुळीचे फुलं कानात घालून टाकावे भुलून मोगऱ्याला. तसा तुवा आज लाविला अभंग, आभाळही दंग झाले आहे. तसा तुवा आज लाविला मृदंग, आभाळही दंग झाले आहे. तुझ्या पागोट्याचा झाला सरताज, तुकाराम आज धन्य झाला. तुझ्या पागोट्याचा झाला सरताज, तुकाराम आज धन्य झाला. ज्ञानियाने केले बोलके रेड्याला. ज्ञानियाने केले बोलके रेड्याला, तुवा कातड्याला वाचा दिली. ज्ञानियाने केले बोलके रेड्याला, तुवा कातड्याला वाचा दिली. जेव्हा घुमू लागे तुझा पख वाज. जेव्हा घुमू लागे तुझा पख वाज. नाचे गणराज प्रत्यक्षात, नाचे गणराज प्रत्यक्षात, नाचे गणराज प्रत्यक्षात. नमस्कार.